अरे कसं आहे ना, अरे आमचं नाव लागलंय घोड्यावानी पळायला. तर जय शिवराय मित्रांनो. डायलॉगवर आपण वॉइस ॲटिट्यूडवर स्पेशल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ एकदम बाहेर झाला, काय विषय नाही, सर्वांनी बनवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघून नक्की बनवा. आणि आजचा व्हिडिओ आपण बनला ते म्हणजे CapCut ॲप्लिकेशनवरून. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर पहिले VPN कनेक्ट करून घ्या, त्यानंतर CapCut ॲप्लिकेशन ओपन करून टाका. ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टच्या आयकॉनवर क्लिक करा. जो एक तुमचा मॉडेलची इमेज आहे त्याला इथे सिलेक्ट करून घ्या. समजा आपण या हिशोबाने एक मॉडेलची इमेज इथे सिलेक्ट केला आहे. तर खाली तुम्हाला एक रेटेचा ऑप्शन तिथं जा, साईज 9.16 सिलेक्ट करून ते यस म्हणा. या पद्धतीने केल्यानंतर फोटोच्याच खाली तुम्हाला एक ॲड एडिटचा ऑप्शन, त्याच्यावर क्लिक करा. पहिलं ऑप्शन मध्ये साऊंड, मी तुम्हाला जे सॉन्ग दिलं ते साऊंडमध्ये जाऊन ॲड करून टाका. घेतलंय मॉडेलची इमेजला क्लिक करून सॉन्गपर्यंत घेऊन टाका या हिशोबाने, अशा पद्धतीने. पुढचा जे ब्लॅक कलरचा आहे त्याच्यावर क्लिक करून त्याला डिलीट करून टाका. सॉन्ग आणि फोटो फाईल आपली इथे रेडी. आता बीट आणि ॲनिमेशन सर्व तुम्ही नीट बघा भावना. आता पहिले बीट घ्यायचे तुम्हाला 2 सेकंदवर. 2 सेकंद राहिल्यानंतर काय करा माहिती आहे भावना. आता स्टार्टिंगला सांग तुम्हाला. स्टार्टिंगला मॉडेलची इमेजवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला स्क्रोल डाऊन करा, खाली एक बेसिक नावाचा ऑप्शन भेटेल. बेसिकमध्ये या, स्केलवर जा. इथं त्याला नॉर्मल फोटोला अशा पण झूम करून घ्या हिशोबाने, तुमच्या पोझिशननुसार इथं सेट करून घ्या. या हिशोबाने त्याला थोडंसं झूम करून घ्या, अशा पद्धतीने. झूम केल्यानंतर त्याला इकडे घेऊन टाकतो या साईडला, तुम्ही नीट बघा. ओके. तर स्टार्टिंगला अशा पण केल्यानंतर इथं की मारतो मी. की मारल्यानंतर इथं यस म्हणतो. तुम्हाला कंप्लीट यायचं ते म्हणजे इथं 2 सेकंदवर. 2 सेकंद राहिल्यानंतर बेसिकचे ऑप्शन आहे, डायरेक्ट इकडे घेऊन टाका फोटोला या पद्धतीने, अशा पद्धतीने. परत पुढे या. त्यानंतर तुम्हाला 5 सेकंद राहायचं. परत बेसिकमध्ये या. परत फोटो डायरेक्ट इकडे घेऊन टाका या हिशोबाने, अशा पद्धतीने. त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट 9 सेकंदवर फोटो परत मीडियमला सेट करून घ्या, अशा पद्धतीने. बघू शकता. आणि ते यस म्हणतो. तर बघू शकता फायनली यापर्यंत तुम्हाला एक कडक ॲनिमेशन बघायला भेटतं. एवढं केल्यानंतर आता मॉडेलची इमेज क्लिक करा. आता बघू शकता सेकंडवालं जे आपले ॲनिमेशनची की आहे तिच्यावर येऊन इथं स्प्लाईट मारून टाका. यापुढची जी की आहे तिथं सुद्धा स्प्लाईट मारून टाका. आणि शेवटची जी की आहे आपली तिथं सुद्धा स्प्लाईट मारून टाका. या पण स्प्लाईट मारले. तर आता पहिल्या व्हाईट बीटवर क्लिक करा. तर तिथं तुम्हाला लावायचा कॅमेरामध्ये येऊन पुल आउटवाला इफेक्ट. या पद्धतीने कॅमेरामध्ये आलं पुल आउटवाला 1 नंबरच्या व्हाईट बीटला सिलेक्ट करा. आणि 2 नंबरच्या व्हाईट बीटवर क्लिक करून तिथं लावा तुम्हाला पुल इन. त्यानंतर तुम्हाला इथे शेवटच्या व्हाईट बीटवर क्लिक करून तिथं लावा तुम्हाला पुल आउट. तर या पद्धतीने केल्यानंतर बघू शकता तुम्ही. एवढं केल्यानंतर 2 नंबरच्या इमेजवर क्लिक करा. खाली स्क्रोल डाऊन करा, फिल्टरच्या ऑप्शनमध्ये या. फिल्टरमध्ये या. तिथं तुम्हाला लावायचं ट्यूबलेसचं फिल्टर. ॲडजस्टमध्ये या, सॅच्युरेशन पुन्हा ऑफ ठेवा. फिल्टरमध्ये या. तुम्हाला ट्यूबलेसचं फिल्टर सिलेक्ट करून घ्यायचं या पद्धतीने. फुल ठेवा आणि ती यस म्हणतो. या हिशोबाने फिल्टर लागून जाईल. त्यानंतर तुम्हाला बीट लावायचं ते म्हणजे 12 सेकंदवर येऊन स्प्लाईट मारा. त्यानंतर बीट राहील तुमचं ते 15 सेकंदवर. या पण बीट लावली. आता इथं बघू शकता तुम्ही आपलं 9 सेकंदची इमेज ॲनिमेशनमध्ये जा. तिथं तुम्हाला रॉक वर्टिकली सिलेक्ट केल्यानंतर साईज त्याची एकदम 4 ठेवा. घालून इथं 0.4 सेकंद ठेवा. त्यानंतर पुढची इमेज ॲनिमेशनमध्ये जा. तिथं तुम्हाला आता रॉक हॉरिझॉन्टली, त्याची सुद्धा साईज 0.4 सेकंद. शेवटची इमेजला आता रॉक वर्टिकली, साईज 0.4 सेकंद. या पद्धतीने बघू शकता तुम्ही. अशा पण केल्यानंतर
असे पण केल्यानंतर 9 सेकंद द्यायचं कंप्लीट. तुम्हाला टेक्स्टमध्ये जा. टेक्स्टमध्ये गेल्यानंतर ॲड टेक्स्ट म्हणा. इथं तुम्ही तुमच्या नावाचं काही पण इथं 2 अक्षर टाकू शकता. ओके. स्टार्टिंगचं आणि लास्टचं. या पद्धतीने समजा मी DP करून टाकतो इथं. DP केल्यानंतर इथं फॉन्टमध्ये जातो. फॉन्टमध्ये गेल्यानंतर बघू शकता इथं भरपूर फॉन्ट बघायला भेटतील तुम्हाला या पद्धतीने. आणि ते येस म्हणतो. तुमच्या हिशोबाने ते सेट करू शकते. या पद्धतीने समजा मी ते सेट करून घेतलं अशा पद्धतीने आणि त्याला शेवटपर्यंत घेऊन टाक. या हिशोबाने परत तुम्ही फॉन्टमध्ये जाऊन तिथं ईगल वगैरे ॲड करू शकता. ओके. तुम्ही ते ऑलरेडी तयार करून घेतलं, काही विषय नाही. या पद्धतीने डायरेक्ट ओव्हरलीमध्ये जातून ते इथं ॲड करून घेतो. या हिशोबाने तयार केल्यानंतर ब्लेंडमध्ये या. त्याला इथं ओव्हरली किंवा तुमच्या हिशोबाने ते सिलेक्ट करा. या पद्धतीने मी ओव्हरली सिलेक्ट करतो ते येस म्हणतो. त्याला शेवटपर्यंत घेऊन टाकतो अशा पद्धतीने. आणि त्याच्यावर क्लिक करून त्याला ॲड करता येते. म्हणजे आपल्या इथं 9 सेकंदापासून तर भावने इथून बघू शकतो तुम्ही. आणि ॲनिमेशनमध्ये जा आणि त्याला इथं रॉक वर्टिकलीवाला सिलेक्ट करून 4 सेकंद साईड ठेवा. म्हणजे व्हिडिओला ते मॅच होऊन जाईल. ओके. एवढं केल्यानंतर इफेक्टमध्ये या. व्हिडिओ इफेक्टमध्ये जा. तुम्हाला इथं ब्लॅक फ्लॅश 2 वाला इफेक्ट भेटेल. नाही भेटला वर सर्च करा. या पद्धतीने त्याला सुद्धा 9 सेकंदापासून तर शेवटपर्यंत ॲड करून घ्या. ॲडजस्टमध्ये जा. तिथे ट्विस्ट पूर्ण 0 करून टाका. साईज 0 करून टाका. इंटेन्सिटी आहे ती पाहून ती कमीत कमीची ठेवा 10 आणि स्पीड पूर्ण 100 करून टाका. या पद्धतीने यापर्यंत तुम्हाला ते फायनली रिझल्ट दिसून जाईल. तर एवढं केल्यानंतर आपला राहिलं म्हणजे फक्त आता टेक्स्ट स्टार्टिंगला ओव्हरलीमध्ये आहे. मी तुम्हाला सर्व टेक्स्ट दिले भावना ते तुम्ही डायलॉगनुसार ॲड करून घ्या. तर तुम्हाला 2-3 मी डेमोसाठी दाखवून देतो. तर ॲड ओव्हरलीमध्ये जातो. जे मी तुम्हाला पहिले टेक्स्ट दिलं आहे ते इथे ॲड करून घेतो. या पद्धतीने ॲड केल्यानंतर त्याला तुमच्या हिशोबाने ते सेट करा. सेट केल्यानंतर बघू शकतो तुम्ही त्याला मी पहिला पार्ट पण ठेवतो. ॲनिमेशनमध्ये जातो. स्टार्टिंगला फेड इन लावा आणि आउटमध्ये देऊन फेड आउट लावून टाका. या पद्धतीने बघू शकता. या पण तुम्हाला तो रिझल्ट दिसून जाईल. पहिले इमेजवर क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये जाऊन त्याला सुद्धा फेड इन लावून टाका. यापर्यंत तुम्हाला ते दिसून जाईल. त्यानंतर परत ॲड ओव्हरलीमध्ये जातो. परत दुसरं टेक्स्ट इथे घेऊन टाकतो. या पद्धतीने त्याला सुद्धा ॲनिमेशनमध्ये फेड इन आउटमध्ये येऊन फेड आउट. या पद्धतीने त्या हिशोबाने सेट करून टाकतो. पुढचे टेक्स्ट तुमच्या हिशोबाने तुम्ही घेऊन टाका भावना, काही विषय नाही. सर्व व्हिडिओ आपला डायरेक्ट रेडी होतो इथं. तो एवढं केल्यानंतर वर सेटिंगमध्ये या फ्रेम रेट 60 करा. कोडेट हाय करा. डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. तर चला भावना भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियलला. जय हिंद जय महाराष्ट्र.